उगाच त्याचं नाव. तुला जमणार कुठे नोकरी करायला? अंगात एक तरी कला आहे तुझ्या? शिवणकाम तरी शिक. 4 घरचे कपडे शिवलेस तर 4 पैसे तरी मिळतील. विधवाबाई सारखी दुसऱ्याच्या घरची कामं करणार. का म्हणालीस? विधवाबाई सारखी? वाटेल ते बोलू नकोस देवानी जीभ दिली म्हणून. विधवा काय कोणी हौसेने होत? नशिबानेच कोसळते ना असली आपत्ती. प्रसंग कुणावर सांगून येत नाही. माणसाने असं बोलू नये वेडवाकडं दुसऱ्याला. कुणाला लागावं म्हणून बोलले नाही मी. जाऊ देच, मी आता काही बोलतच नाही. कशाला बोलशील? नवऱ्याच्या जीवावर निमूट बसून खायला हवं. अशी माहेरी जाते आणि आप्पाचा आणि गुरुला सांगते. मग तुमची काही नाही. संतापले तर फोडून काढतील. नायन नायन. अगं बाई गुरु. नमस्कार. असू दे या ना. बारशाच. बर. आजपासून बरोबर 15 मुलाचं बारस आहे. या बहिणीला मुलगा झाला. हो गुरु. हो. काय ग, हाताला काय लागलं तुझ्या? आधी मुलगा कसा आहे ते सांग. लहान सहान नाही, चांगला 8 पाऊंडाचा आहे. अगं हाताकडे बघ, काळा निळा पडलाय, रक्त येते त्यानं. आई अप्पा कसे आहेत? बरे आहेत. तू पत्र टाकत नाहीस ना म्हणून सारखी काळजी करतात तुझी. अप्पा माझी काळजी करतात. काय ग, हाताला काय लागलं? नळ लागला रे. अरे असा कसा लागला? वेंधळीच अगदी. सांगा ना काय. हो आज का जाणार आहात? नयन बोलली नाही मला काही. अगं तिला तरी कुठं ठाऊक होतं. आजच ठरवलंय मी. पेडा बाई, आईप्पांकडे जायचंय का गुरुच्या बाळाच्या बारशाला? हे बघ, हे बाळासाठी, हे बाळाच्या आई वडिलांसाठी, आईप्पांसाठी. छान. मी ना. चला. काय म्हणताय? चमत्कार कसला? तू एकदम लग्नाच्या आधी दिसत होतीस ना, तशी मोकळी मोकळी दिसायला लागलीस मला. तुम्ही सुद्धा मला अगदी पहिले देवळात दिसला होता ना, तसे. खरंच नाही, किती सुंदर समोर गेलं काय ते. मुंबईत होता तो प्रॉब्लेम राहिलाच नाही. कसा राहील? मुळात प्रॉब्लेम नव्हताच. मुळे तुम्हाला हवा होता इथल्यासारखा सुंदर एकांत. होय का नयन? काय झालं? काय नाही ग, उगाच. मला पण नाही सांगणार? कशी आठवण आली ग. तिला संसार सुख मिळालं नाही, शेवटपर्यंत नाही. तशीच गेली. नेहमी म्हणायची माझा संसार सुखाचा झाला नाही, नयनचा तरी मार्गी लागू दे, नयनचा संसार मार्गी लागू दे. मनसा, मनसा,
खरं सांगा माणसं, सिंधुताई तुम्हाला सासूरवास तर करत नाहीत ना? नाही ग, बिलकुल नाही. मी अगदी सुखात आहे, खरंच सुखात आहे. अरे गुरु, निघालो हा आप्पा. निघताय ना? हो. हं. अप्पा, नाही बेटा, नाही. रडायचं नाही बेटे, नाही रडायचं. सुखी राहा, आनंदात राहा. हे बघ, तब्येतीला सांभाळायचं ना, आणि मोठ्या माणसांना दुखवू नको ना. सुखी राहा. जपून राहा बरं. आई, रडू नकोस. जाताना असं रडायचं नाही. सासूबाई चांगल्या आहेत ना, मग झालं तर त्यालाच आई मानायचं. या बरं. रोज ऐकत होती माहेरच्या श्रीमंतीचं, आणि आलीच माहेराहून ती मात्र हात हलवीत. नारळ सुद्धा नाही ना दिला माहेरच्यानी. ते रगड देत होते. ह्यांनीच नको म्हटलं सामान वाढतं म्हणून. म्हणेल तर काय झालं, जावई म्हणून पहिल्यांदी गेला माझा प्रसाद. काय ठेवलं त्याच्या हातात? ते नाही असा परक्यासारखा विचार करीत. नाहीच करायचा. भुरळ पडली ना त्याला सासरच्या मोठेपणाची. कुणी दाखवलाय मोठेपणा? नाही तर काय. रोज आम्ही आपलं ऐकतोय, प्रवचनात कापड येतं, धान्य येतं, सोनं येतं आणि नाणं येतं. गुरुनी काय आणलं ग त्या दिवशी? तुम्ही मात्र धावलात त्याच्या मागे सोन्याची चेन घेऊन. हवाय का आप्पांनी गहू तांदूळ पाठवायला? सांगितलं तर उद्यापासनं पाठवतील. दर महिन्याला न चुकता. आपल्यालाच काही वाटायला हवं घेताना. आपली मानहानी नाही होत त्यात. तुम्हाला काय, पैसा वाचतो तेवढंच दिसतं. नयन, प्रसाद, प्रसाद. अगं बाई, जावई बापू आले वाटतं. भाजी चिरून ठेव ग तेवढी. हो. काय म्हणताय जावई बापू? अहो, कधी यायची आमची सुमी बाळणपणासाठी? अहो सगळा घोटाळाच झाला. अगं बाई, म्हणजे? घाबरू नका. हं. परवा यायची होती ना तुम्ही, हो. पण आजच जावं लागलं तिला हॉस्पिटलमध्ये. काय म्हणताय काय? अहो मुलगी झाली, दोघही सुखरूप आहे, बरं. काही काळजीचं कारण नाही नाही. नाही. हो, वंशना मुलगी झाली. हो. चहा ठेव जा जावई बापूंसाठी. तुम्ही घेणार आहे? नको. मी की नाही आई, हं? हॉस्पिटल मधनं सरळ घरीच जाणार होते. येणारच नव्हते माहेरपणाला. अगं भलतच काय काहीतरी. अगं भलतच कसं, इथं येऊन तुझ्या कष्टात भरच घालायची ना. चल ग. आधीच तुझा उतार वय, त्यात तुला कुणाच मदत नाही. पण पोटच्या पोरीचं पहिलं बाळणपण मला जड व्हायला लागलं तर लोक तोंडात शेण घालतील. इतरांचं राहू दे, पण खुद्द तुझ्या सासरच्या माणसांनी काय किंमत केली असती आपली? अगं म्हणून तर विचार बदलला आणि आले मी. नाहीतर जन्मभर काढत राहिली असती ती माणसं. पण इथं तरी काय म्हणणारच ना, यशाला आली म्हणून. सुने, कोण म्हणतं तुला असं ते बघते मी. पुढचं पुढं, पण माझे हातपाय जोपर्यंत धड आहेत ना तोपर्यंत माझ्या मुलीला या घरात याची चोरी नाहीये. हो, ती इथं जन्मली आहे, कुठून बाहेरून नाही आलेली. समजलं ना?
काय चाललेलं असतं ग तुझं? स्वतःशीच हसत काय असतेस, बोलत काय असतेस? काय दिवस राहिले नाहीत की काय कोणाला? आणि आता काय भाईंकडनं तपासून घ्यायचंय काय? कौतुक चाललेत नसती. साधीची सून बरीस ना? बरीस? कधी कधी बघ माझं डोकंच खूप भरून पडतं. पण सासूबाईने बोलून 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 माझं डोकं खाल्लं. आणि माझ्या पहिल्यापणात माझं बाळ केलं ग. माझं बाळ केलं. माझं बाळ केलं. केलं माझं बाळ. माझ्या पहिल्याच बाळपणात माझं बाळ. शिवयोगी सांगता झाला म्हणे सुमती ऐक का आली मोठी पोथी वाचणारी कोठे आहे ते सांग. मला ना या पोथी पुराणवाल्यांचा भारी संताप येतो. म्हणजे नुसतं दाखवायचं आपलं घराणं केवढं थोर धार्मिक. वृत्तांत तू नाना योनी फिरशी धरसी. अगं पण हिला एवढं कसं समजत नाही आई? मी बाळंतीण, मुलीचं सगळं मलाच करावं लागतं. माझी कामं तुला करावी लागतात. अशा परिस्थितीत 2 वेळची चूल तरी सांभाळावी की नाही ना? ती कसली सांभाळणार आहे ग चूल? परवा एक दिवस नुसता वरण भात केला, इतका पचपचित की खायची सोय नाही. चालली उठून. तिला नवरा हवा पण त्याची माणसं नकोत. मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ दे. बसली पुन्हा वाचायला दिवा लावून. जाऊ दे ग, कोडगी झाली ती. तू चालवून घेतेस ना म्हणून नाही. माझ्या जवळ नाही चालायचं असलं चावटपणा. रूप पावन नामाधी धान भद्रसेन विवेक. माझ्या आजोबाची पती, आजोबाची पती. थांब बल्बच काढते ना. लागली रडायला. बस रडतच बस. रडणं तर तुझ्या 5वीलाच पुजलाय. सुमे तू बस बस जेवायला. हे काय? तब्येत बरी नाही? हा बल्ब कोणी काढला? हा घे बल्ब. तू घेतला होतास? कशाला ग? त्यात सुद्धा काही दोष नाहीये. तुझी बायको. जाऊ दे ना सासूबाई, ते कामावरून दमून आले. त्यांच्या डोक्याला कशाला उगाच कटकट. आणि या दोघी मुद्दामून करते का ढोंग असली? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठी. सासूबाई वाटेल ते बोलू नका. का चोरी आहे की काय मला माझ्या स्वतःच्या घरात बोलायची? आई तू आज जाऊन झोप ना. त्या बाडग्या माणसांच्या नादाने मला थोडवतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात माझा येता जाता असा पाण उतारा व्हायला लागला ना तर कॉलनीत वीर एवढी थोरली पाहिन पाहिन आणि एक दिवस सरळ उडी टाकीन. असं काय ग बोलतेस आई? पण मग काय करू मी? स्वतःच्याच घरात वनवासी झाले मी. जीव नकोसा झालाय मला. विहिरीत उडी टाकून जीव देते मी. पण मग यानं आपल्या आईचे प्राण घेतले म्हणून लोक धिंड काढतील याची. काढू देत समजेल तुला. जीवच देते मी. जीव देईन म्हणणारे लोक तसलं काही करत नाही. असं? हो. आई आई आई
कशाला रडतोस? तुझ्या छळामुळेच आईने जीव दिला. तू मारलंस माझ्या आईला, तू मारलंस. असं नका त्यांनाही दुःख झालंय तुमच्या इतकं. तू बोलू नको. तुझ्या हृदयानं माझा भाऊ बिघडला. आई, सुनू तुमच्या मागे लहानाचा मोठा केला, शिक्षण करून दिलं, लग्न सुद्धा मोठ्या थाटात केलं. तेव्हा म्हणाला, आई तुझ्यामुळे हे झालं, आणि आज पोतेऱ्या एवढी सुद्धा किंमत देत नाहीये. आई आई आता कशाला हाक मारेल तुम्हाला? पहिले हे असे भास होत राहतात मला सारखे. तू मारलंस माझ्या आईला. तुझ्या छळामुळेच आईने जीव दिला. मरण किती छान आहे. सगळे प्रश्न सुटतात. भांडा, रडा, आक्रोश करा, प्रेम करा, सारं त्या पलीकडे शांत, सुंदर. पण नयनचं काय? भीती नाही वाटली काळोखाची? तुम्ही बरोबर असल्यावर कसली आली आहे भीती? कुठेही येशील माझ्या बरोबर? शंका आहे बघा, कुठे जायचं आपण? नवीन जागा पाहिलीत? हं? एकदम नवीन. येशील? प्रॉमिस? प्रॉमिस. काय होतं? आपण बाईला बोलू. घाबरू नकोस. बाईला बोलू. घ्या, कंप्लीट रेस्ट घ्या. सगळी कामं आम्ही करतो. एकदा आमचे प्राण घेतलेत की सुटलात तुम्ही. शिशी, काय पसारा पडलाय बघ. सकाळपासून केर निघालेला नाहीये. शी, मी नव्हता कधी घराचा चौकिरडा झालेला पाहिला. अगं राणी आहे हो ती, सुमे राणी. तुम्ही आम्ही मोलकरणी. हे काय चाललंय? माझी पाठ वळल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात. आम्ही नव्हतं सांगितलं तिला, तीच उठली नाही का ग आई? काय ग? डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? झोपून राहायचं म्हणजे नुसतं झोपून राहायचं. तिने झोपून राहायचं म्हणजे घरातलं सगळं काम या बाळंतिणीने तरी करायचं, नाही तर मी म्हातारीने करायचं, असंच ना?
अगं पण मारायची आहे का तिला कामाला लावून? काही मरत नाहीये ती एवढ्याशा कामाने. मी जन्मभर घरासाठी कष्ट उपसले, मी नाही मेले ती. तू असशील मोठ्या ताकदीची बाई, सगळ्याच तुझ्यासारख्या नसतात. मग तेव्हाच का नाही नीट पाहून घेतली? तेव्हा मारे नाजूकपणाचं कौतुक केलं. आता घ्या. तेव्हा फॅशनला हुरळून गेला होता ना. सुम्या मुस्कट फोडीन. फार वाढत चाललाय तुझा चोमडेपणा. ऐकलंच आई, ऐकलंच काय बोलला ते? मला माहेरपणाला बोलवलं त्याच्याकडून पुस्तक फोडून घेण्यासाठी. रडू नकोस सुमी. आता त्याला कोणाचीच किंमत राहिलेली नाहीये. तुझीही नाही माझीही नाही. इतके दिवस आईचे ओचे धरून फिरत होता. आता बायको दिसल्यावर आईही नकोय आणि बहीणही नकोय. नाहीतर काय जन्मभर तुझंच ऐकत राहायचं आम्ही, आणि आमचा संसार करायचा कधी? काय संसार करणार आहात ना ते दिसतच आहे. उगाच तोंडाला पावडरी फासल्या आणि नायलॉनच्या साड्या गुंडाळल्या म्हणजे नाही होत संसार. संसाराला बाई माणूस लागतं, ते माझ्यासारखं. लाख वेळा ऐकलं तुझं ते कर्तृत्व, पण एवढं कर्तृत्व नसताना तुझ्यात तर फार बरं झालं असतं. स्वतःचा टेंबा तरी कमी मिळवला असतास. बरं झालं आता. नाहीतर काय ग, ऐकून तरी किती घ्यायचं माणसानं? घरात जी ती गोष्ट स्वतः म्हणेल तशी व्हायला. स्वतःचा संसार, एकटीचा. अरे आम्हाला काही जागा आहे की नाही या संसारात? तर आम्ही कुणीच नाही आहोत. घेऊन बसा ना तुमचाच संसार तुमच्या डोक्यावर. मी जातेच कशी या घरातून? फिरत राहील पूर्वीसारखी पोळपाट लाटणं घेऊन. मला काय? तू कशाला रडतीये? मी आहे ना जिवंत. झोप तू. पण मग ह्यानी म्हातारपणी आपल्या आईला घराबाहेर काढलं म्हणून लोक थुंकतील ह्याच्या तोंडावर. थुंकू दे, थुंकू दे. मी गेले ना घरात म्हणजेच किंमत कळेल माझी. मग हजारदा बोलवले परत तरी येणार नाही सांगून ठेवते. जागा बघण्यापर्यंत आलं म्हणजे पक्कच झालं म्हणायचं तुझं. काय करू मी? जन्मभर ह्यांच्यासाठी मरायचं आणि वेळ आली की यांनी लाथा घालायच्या, परक्यांच्या नादी लागून घराबाहेर काढायचं. मला नाही सहन होत बळवंत. खरंच नाही सहन होत असलं मेंद जीण. सिंधू, तू आधी शांत हो बघू. कुणी तुला घराबाहेर काढत नाही. काढतील रे बाबा, काढतील. वेळ आली ना तर हाताला धरून फुटपाथ वर सुद्धा फेकून देतील. पण मी नाही तशी वेळ आणून द्यायची. त्याच्या आधीच घर सोडेन मी, असंच समजेन. एकुलता एक मुलगा होता, मेला. आता मी काय बोलू मामा? काही बोल नकोस. मामा लोक ऐकतील. हळू काय बोला. आजवर कॉलनी दाबरू घालवली, आता इथं घालवा. आजवर तिनं खस्ता खाल्ल्या आणि आता उतार वयात तिच्यावर हा प्रसंग आणला. तिला राहू दे घरातच, आम्हीच जातो घर सोडून. म्हणजे पुन्हा तेच. तुम्ही गेल्यानंतर तिच्याकडे या वयात बघणार कोण? पण मग मी काय करू मामा? एक शब्द बोल नकोस. पुन्हा अशी तक्रार येता कामा नये, समजलं? जातो मी. माझी सुमी आज जाणार. घर उघड उघड होणार. आईची माया मुलीलाच. मुलगे आपल्या बायकांचे. त्यांना का वाटणारे आईविषयी? ती जगो नाही तर मरो. न का वाटे ना मुलाला? जावे तर आहे. अगं आमचे हे तुला आईसारखंच मानतात. आता पोटच्या पोराला आईजवळ बोलणं जड झालंय. बायको जवळ सांगा नाचायला. मी आई यांना सांगते तुझ्यासाठी जागा बघायला, कल्याणला, आमच्या घराजवळ. हो बाई, मी आता तुझ्या जवळच बरी. तुझा नवराच माझा मुलगा बरं का? हे परके असून तुला घरचे वाटतात. घरचे बघ कसे परके झालेत. अगं मुलीची माय मिळणार आहे कधी सुनेकडून? सून म्हणजे बोलून चालून चित्तवलेलं. सुना येतात ते आपल्या नवऱ्यांसाठी. सासूला पत्करायची आपली नाईलाजाने. मारून टाकता येत नाही ना, म्हणून पोसायची. आता बोलून काही उपयोग आहे काय? ह्याचे काळजाते झालेत पत्थर. तुमचा मुलगा बोलत नाही हो माझ्याशी. असे असे दोघांनी मूठ बसून राहतात. मग माझं तोंड वाजत राहत. प्रत्यक्ष मुलगा बोलत नाही आपल्या आईशी.
पहिला शब्द बोलायला लागला तेव्हा बोलायला लागला आई, आणि आता तेवढाच उच्चारण कठीण जात काय करता ठेवात होती. बाजारात अन्नावर कशाला काढतोस रे तू? तुझे मी नाही जाऊ द्यायची तुला अजिबात. आधी बोल माझ्याशी खाड खाड. जेवण का टाकलंस तसं? बोल बोल ना रे, बोल ना रे प्रसाद, एकदा तरी बोल. अरे बोल ना माझ्याशी, का बोलत नाहीयेस? बोल 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 प्रसाद, बोल माझ्याशी, बोल बोल प्रसाद माझ्याशी बोल. मी पाया पडते तुझ्या, पण एकदा तरी माझ्याशी बोल प्रसाद. नको रे नको जाऊ माझ्याशी असं बोलल्याशिवाय. आई आहे मी तुझी प्रसाद, तुम्हाला शब्दाला भाग झाला. तू बोलला नाहीस माझ्याशी तर मी म्हातारीने कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? प्रसाद माझ्यावर दया कर प्रसाद. सासूबाई, सासूबाई असं काय करता? असं काय करता सासू? तू तोडलायस मला माझ्या मुलापासून. कधी सुख लावायचं नाही तुला. तुझाही मुलगा तुटेल तुझ्यापासून. मी नाही यायची आज पाणी प्यायला सुद्धा. माझा प्रसाद मला झिडकारून गेला तुझ्या नादाने. कचऱ्यासारखं लाथडलाय मला नाही यायचा. सुमे सुमे उचल तुझी मुलगी आणि चल माझ्या बरोबर. तुम्ही तरी जाऊ नका, तुम्ही तरी सांगा. खबरदार माझ्या वाटेत आलीस तर हो बाजूला.